श्री प्रभू रामचंद्राय नमः. तुषनारी पुत्री दोघी जणी नरवानर समरंगणी जिते बांधिले कित्येक मेदिनी गत प्राण होऊन ठेले. असो विद्यादेवी सरस्वती गणेशाचं स्तवन करून कथेला सुरुवात कथेचं अनुसंधान आहे. प्रभू रामचंद्राच्या दोन्ही मुलांनी नर आणि वानर सर्व असणारे सैन्य आल्यानं जेवढं होतं त्या वाल्मिक ऋषीच्या आश्रमात त्या ठिकाणी सर्वांना कर्दळीच्या वनात घोडे शेजारी नेऊन बांधलं म्हणतात. अश्वगज वन आले तेही गत प्राण होऊन ठेले. अश्वगज वन आले तेही गत प्राण होऊन ठेले. किंचित गायाळ उरले तर प्रवेशले अयोध्यापुरी. मग म्हणलं असणारा ते का हत्ती घोडे कित्येक रणांगणाच्या ठिकाणी संपले आणि किंचित जी काय असणारे जी काय जखमी झालेली होती ती कणत कुतत अयोध्येत पोहोचले. जनकचा माता जैसन भी शोभे पासवत शोभते ऋषी परम ज्ञानवंत सुमंताधिक प्रधान. इकडे असणाऱ्या जसा आकाशात सूर्य दिसावा तसं सूर्यासारखे तेजस्वी आहेत. नगराच्या सिंहासनावर प्रभू रामचंद्र बसलेले आहेत. बहुती ऋषी मंडळी बसलेले आहेत. त्याच्यात सुमंत नामचे प्रधान सुद्धा आहेत. बैसले सभानायक नगर पंडित पुराणिक सुवेदांचे ज्योतिष गायक गंधर्व एवढे असणारे मला असणाऱ्या सर्व असणाऱ्या सभेमध्ये असणारे नाना प्रकारचे पुराणिक नाना प्रकारचे पंडित ज्ञानी शाहीशास्त्र 18 पुराण 4 वेदामध्ये पारंगत असणारे ब्राह्मण मंडळी गायक गंधर्व बसलेले आहेत. सभा प्रसन्न वदन एक करीती गायन एक करीती शास्त्र व्याख्यान एक जन रंजवी. अशा प्रकारची सभा भरलेल्या एक असणारं गायन करू लागलेलं एक असणारं शास्त्राचं व्याख्यान देऊ लागलेलं एक असणारं सर्वांचं मनोरंजन करू लागलेलं नटनाट्य करून. देवीकडे रणीचे वीर अश्रुते डवरले जैसे गिरीवर येऊनी श्रीरामासमोर व्रतांत असणारा सर्व रक्ताने मागलेला दूध प्रभू रामचंद्राच्या सभेमध्ये बसला. प्रभू रामचंद्राला काय बातमी सांगू लागली ऐका. म्हणते श्री स्वामीनाथ संग्रामाची परिसा कथा शत्रुघ्न लक्ष्मण भरता धोई कुमारी बांधले. ऐका राजन रणांगणाच्या ठिकाणी आपल्या भरतजी आणि शत्रुघ्नला दोन्ही मुलांनी बांधून ठेवलंय. वीर थोर थोर तेही बंधन पावले समग्र कित्येकी गाये झाले जर्जर जीरण सेविले. अनेक आपल्याला असणाऱ्या वानर सेनेमध्ये शूरवीर पराक्रमी असणारे जे असणारे नर असणारे मानव असणारे सुद्धा कित्येक असणारे मृत्यूची काय अशी अवस्था झालेली आहे आणि सर्वांना बांधून दोन्ही मुलांनी ठेवलंय. वज्रदेही बाणे उडविले अंबरा मूर्छित पाठिताची फरफर पुची महावीरा. काय सांगायचं आपला वज्रदेही असणाऱ्या हनुमंतराला तर एका बाणाने आकाशात उडवलं वरून खाली धन दिशी पडला की शिपटीला धरून दरा वडीत नेऊन तिकडे नेऊन बांधलाय. उरले कनता कुताता कित्येक मार्गी झाले प्रेत किंचित उरले जेत भागे करोनी पावल. हो प्रभू रामचंद्र कित्येक जण ह्या रणांगणाच्या ठिकाणी कणत कुतत पडलेले आहेत. म्हणले आम्ही नशीब होतो भाग्याचं होतं म्हणून तुमच्यापर्यंत बातमी द्यायला आला. तरी संख्या रवी कळा रूप तरी मदन पुतळा प्रतापे तरी या ब्रह्मगोळा पालते करती. काय सांगायचं दिसायला तर ते दोघं कशी दिसतात. सूर्याचं तेज असावं सूर्याच्या तेजासारख्याच मध्ये मदनाचा पुतळा रवी शिशिकळा द्रौपदिया मदनाच्या पुतळ्यासारखे दोघं दिसतात. म्हणजे प्रताप तर त्यांचं जर वर्णन जर करायचं म्हणला तर ह्या ब्रह्मांडाला पालत घालतील एवढी ताकद त्यांच्याकडे अशी 2 जोडगुळी आहे. ऐसे दोघे वीर राणे नेनो निर्मिले केने कोणे दातारा त्याचे निस्मरणे जीवे प्राणे नवरीजे. काय सांगायचं दातारा प्रभू रामचंद्र ते दोघं कुणी निर्माण केले त्या पृथ्वीवर म्हणले कुणी नाही म्हणले. अहो माणूस शिल्लक राहत नाही त्यांच्या पुढे गेलं की संपतच. अशा प्रकारची दोघं शूरवीर पराक्रमी आहेत. धन्य धन्य त्याची माता पिता धन्य धन्य त्याची प्रौढता धन्य त्याची विद्यादाता कोण तत्वता. काय कळनाच हो प्रभू रामचंद्र धन्य धन्य त्यांचे आई वडील धन्य धन्य त्यांना शिकवणारा म्हणजे आणि धन्य धन्य म्हणजे त्यांची असणारी ताकद कळनाच गिरी म्हणजे कस काय आहे ती. वयतरी दिसेलान करी शोभती धनुष्यबाण गौरश्याम सुंदर सगुण श्रीराम जानकी काय सांगायचं प्रभू रामचंद्र वैतर म्हणले दोघांचं लहानच म्हणले आणि हातात धनुष्यबाण आहे. दिसायला सांग का प्रभू रामचंद्र एक तुमच्यासारखं दिसतं एक सीतामावली सारखं दिसतं एक आईवर गेले एक बापावर गेले मध्ये वाचा. गायामुखीचे कोणी कथा अर्ष झाला श्रीरामे चित्ता कुणवणी सद्गुरुसी बोलता मने सैन्य समर्था मारिले. तुम्हाला म्हणजे असणारे काय सांगायचं तुम्हाला प्रभू रामचंद्र
जी अशा प्रकारची जखमी आलेल्यांची बातमी प्रभू रामचंद्रांनी ऐकली की चित्ताच्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला आनंद वाटला. आमच्यासाठी दिसत म्हणजे आमचीच असते म्हणलं असू काय करायचं म्हणून प्रभू रामचंद्राला आनंद वाटला आणि आनंदाने सद्गुरूला असणारा वशिष्ठ महाराजाला खुणवलं. प्रभू रामचंद्राने काय म्हणू लागले ऐका. दशरथाशी म्हणे सद्गुरु दशरथी म्हणे सद्गुरुशी आट केला जे सैन्यासी आता चलावे वेगेसी म्हणून सभा विसर्जली. म्हणजे ज्या आपल्या असणाऱ्या प्रतिबंध सैन्याला केलेला ज्याने आपल्या सैन्याला बांधून ठेवलाय त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सभा आपण बी जाऊ असं प्रभू रामचंद्र म्हणले आणि सभा संपविली. प्रधान केला हाकार म्हणे पालनारद कुंजारा आणि देशदेशीचे नरपवरा ऋषीश्वरा सवे घ्यावे. लगेच असणाऱ्या हाकार टाकी बातमी कळली असणारे सुमंत प्रधानाने म्हणलो सैन्य सगळं तयार करा आणि देशोदेशीच्या राजांना सुद्धा बोलवा, सर्व ऋषी मंडळींना सुद्धा बोलवा. कुठं जायचंय? रती आरोडोनी श्री रघुपती समीप वशिष्ठ दुसरे रती शस्त्र सामग्री नाही मिती वेग भूपती निघाला. रथात एका प्रभू रामचंद्र बसले, दुसऱ्या रथात वशिष्ठ महाराज बसले. मोजताच येत नाही तेवढी शस्त्र असं काठ्या कुऱ्हाडी तलवारी घेतल्या म्हणले आणि रथ म्हणले असणार सर्व देशीचे राजे सुद्धा आले, रथ गडगड करत निघाले. रथारूढ घनसावळा दुसरे रथी जवळा विश्वमित्रा तोही भूपाळा समीप रथ करती बैसे. म्हणजे असणार वेगवेगळ्या रथावर असणारे सर्व सैन्य बसलेले, एका रथावर प्रभू रामचंद्र बसलेले, विश्वमित्र ऋषी सुद्धा एका रथात बसलेले, सर्वांचे रथ निघालेले. आधीच राम घनसावळा कोटी लावण्याचा पुतळा कासे पितांबर पिवळा प्रभू रामचंद्र घनसावळा असणारे त्याच्यात असणाऱ्या पिकाशेला पितांबर गुंडाळलेला म्हणजे असणाऱ्या कोटी लावण्याचा पुतळा असणारे प्रभू रामचंद्र वैजयंती माळगाळ्यात घातलेल्या अतिशय शुभ दिसू लागले म्हणतात. अंगी प्रियांची उटी तिलक मृग नाभिनी जाईल लाटी कर्णी कुंडले अति गोमटी रवी कोटी प्रकाश. एवढंच नाही म्हणजे असणाऱ्या कस्तुरीच्या नाभी हरणीच्या नाभीच्या ठिकाणी काय कस्तुरी मळवट्टा असणारा चंदनाची मुठी कपाळावर लावलेले प्रभू रामचंद्राने. आणि एवढंच नाही त्या प्रभू रामचंद्राच्या कानामध्ये कुंडल आहे ती सूर्याचं सुद्धा तेज कपडाला अशा कुंडलांचं तेज पसरलेलं होतं. राजीवलोचन मुकुटी शोभती रत्न किरण हिरे माणिके तेजे पूर्ण ठाई ठाई शोभती. असणार एवढंच नाही राजीव कमळासारखं डोळं असणाऱ्या प्रभू रामचंद्र आणि रत्नाने मडवलेला मुकुट डोक्यावर प्रभू रामचंद्राच्या शोभून दिसतोय आणि असं हिरे माणिक मोत्याने मडवलेले सर्व असणारा चमकू लागलेला मुकुट पुढं पुढं. ऐसे रती कौशल्यानंदन करी घेतले धनुष्यबाण मस्तकी छत्र निळवर्ण कनकदंडे ढाळी. अशा प्रकारचा कौशल्याचा मुलगा असणारा प्रभू रामचंद्र रथामध्ये बसलेला वर असणारा छत्र डोक्यावर धरलेला आहे आणि सैन्य साम्र ढाळीत असणारे प्रभू रामचंद्र निघालेले धनुष्यबाण हातात घेऊन. पुढे तरी वेत्र पाणी मद गज पुढारले उभारणी सैन्य निघाले कोदंड पाणी तयामध्ये शोभत. पुढ्यामध्ये असणाऱ्या चौरे ढाळणाऱ्या एवढ्याच नाही म्हणजे असणाऱ्या सरका बाजूला वाट निर्माण करणारे पुढे आहेत आणि बाजूला म्हणजे चतुरंग सैन्य आहेत, मदन मस्त झालेले हत्ती सुद्धा आहेत आणि मध्ये प्रभू रामचंद्र डवलत रथ त्यांचा निघालेला आहे. रथ चालिले गडगडाट नांदे तडले अवनीचे पोट गिरी पर्वत होते तोट ऐसे नगराबाहेर आले. सर्वांचे एवढं रथ म्हणजे घडघड भूस्फोट होतो की काय, भूकंप होतो की काय. आता एवढं एखादं वाहन गेलं तर लपक हात तिथं एवढं रथ निघालेलं आहे. डोंगर खोऱ्या एवढंच नाही पर्वत सुद्धा लका हालायला लागले. झाले देवसरी बालके घेऊनी कडेवरी वनिता येता मानांकरी पुढे देखिल्या. मग तेवढ्यात मध्ये असणाऱ्या अपशकुन प्रभू रामचंद्राला होऊ लागलेले. शकून ते झाले अवशेष शकून अपशकुन नाही शकून आहे की एक स्त्री बाळाला काठीवर घेऊन चालली एखाद्या कार्यक्रमात चालत तशी जर स्त्री गाठ पडली तर शकून चांगलं आपलं काम नक्की पुढचं होणार असं समजायचं. वाचा काग पक्षी दक्षिणे गेली नकुळ भारद्वाजी डावलिले तास वामभागी नेले उजवे झाले मृगगण. मग असणार त्याच्यानंतर जी काय असणार दक्षिण बाजूला कावळा गेला आपल्या तर म्हणायचं शकून आहे चांगलं आहे पुढचं काम चांगलं होणार आहे म्हणायचं. असणारा भारद्वाज पक्षी आणि नकुळ म्हणजे असणारा मुंबई जरी आडवं गेलं तरी काम चांगलं होणार म्हणायचं. एवढंच नाही
जर एखाद्या कदाचित म्हणले असणार जे काय तास पक्षी आहेत हे तास पक्षी सुद्धा म्हणले असणार उजव्या बाजूला जर गेलं तर म्हणायचं पुढचं काम नक्की होणार. ह्याला शकून म्हणतात. वाचा. अपसव्या गेल्या कुरंगिनी दोघे गुरु संतोषी म्हणी म्हणती स्तोत्र मंत्र ध्वनी शब्द गगनी न समाती. आणि त्याच्यानंतर असणाऱ्या हरिण तसाच प्रकारे उजवीकडे असणाऱ्या प्रदक्षिणा घातल्यासारख्या पुढून असणाऱ्या हरिणी सुद्धा प्रभू रामचंद्राच्या समोरून गेलेले आहेत. त्याच्यामुळे सर्व विश्वामित्राला वशिष्ठ महाराजांना प्रभू रामचंद्राला वाटलं आता नक्की काहीतरी काम नक्की होणार. म्हणून लक्षात ठेवायचं काही जरी आडवं गेलं तरी 2 मिनिटं थांबायचं आणि कुठला आपल्याला जी काय मंत्र येते ते मंत्र म्हणायचं. म्हणून मारतो तुले वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्ता वशिष्ठ वातात म्हणजे वानर मुख्य श्रीरामदत्तम शरण प्रपद एवढं म्हणायचं ठेवायचं. कैलास राणा शिवचंद्र मौळी फणेंद्र माता मुकुटी झळाले कारण सिंधू बहुदो काय तुझ्या शंभू माझं कोण तारीख असं म्हणायचं. पुढे चालत पण थांबायचं. आपण म्हणतो नाही मांजर आडवं गेलं काहीतरी शकून होणार तेव्हा तसं वाटलं की 2 मिनिटं थांबायचं तो मंत्र म्हणायचा आणि लगेच पुढे जायचं. कोणता पण जीव आपल्याला भेटतो ती पाठ श्रीरामजी म्हणा पण 2 मिनिटं थांबायचं. 2 मिनिटं नाही सेकंद तरी थांबायचं. पाऊल जरी पुढे चालत असलं तरी थांबवायचं आणि तो असणारा जो काय आपल्याला मंत्र सद्गुरूने दिलेला मंत्र म्हणा आणि पुढे चला तो अपशकून आपल्याला काय बाधा करू शकत नाही. म्हणून इथं मंत्र मध्ये असणारे सद्गुरू प्रभू रामचंद्र सुद्धा मंत्र म्हणू लागले. वाचा. कनकमरकारी म्हणे स्वामी नेत्र लवती उल्हासे दोन्ही दक्षिण बाहूस पूर्ण म्हणी आनंद थोर होत असे. काय सांगायचं प्रभू रामचंद्र म्हणू लागले बघा माझ्या असणाऱ्या डोळ्याच्या असणाऱ्या ती काय उजवी पापणी लावायला लागली म्हणजे असणाऱ्या डोळ्याची एवढीच ना म्हणजे बघा माझा असणारा जो का उजवा हात आहे त्याला सुद्धा स्फुरण येऊ लागलेला आहे. नक्की काहीतरी आनंदाची बातमी आहे का. प्रभू रामचंद्राला आनंद वाटू लागला. तरी कवन लाभ होईल कोण सका भेटेल की जय येईल हे मत परती सांगा सद्गुरू म्हणजे असणार कोणतरी मला सका भेटेल का म्हणजे असणार माझा सका सोबती मित्र मला भेटेल असं वाटायला लागलंय. नक्की मला ह्या रणांना ठिकाणी युद्धाच्या ठिकाणी मला यश प्राप्त होईल असं मला वाटू लागलंय. मग काय होईल व सांगा ऋषीवर्या. सद्गुरू म्हणे अवनिजापती महिमान कळे श्रुतीने ती म्हणती तो तू सर्वात्मा मंगळ मूर्ती अन्न चित्ती अखंड तुझ्या. अहो म्हणजे असणार किरकोटी ब्रह्मांडाच्या नाही का वेदाच्या श्रुती म्हणते ती श्रुतीला वेदाला सुद्धा त्याचा पार कळला नाही. असे प्रभू रामचंद्र तुम्ही आनंदित झालेला आहोत आणि आनंदित झालेला प्रभू रामचंद्र तरी आम्हाला तरी काय कळायचं. पती चालत मार्ग प्रमोनिया त्वरित आश्रम पावले वाल्मिक जेथ तया स्थळसी पावले. अशा प्रकारे मार्गाने चलत असताना शकून होत असताना चालता हे सर्व असणारे प्रभू रामचंद्र आणि त्यांचे वशिष्ठ सद्गुरू असणारे विश्वमित्र असणारे सर्व ऋषी सहित वाल्मिक आश्रमाच्या ठिकाणी सैन्य सहित पोहोचले. एकीकडे कथानुसंधान लवकुश दोघे जण माते प्रति प्रतापवन काय बोलते पै झाले. इकडे असणाऱ्या कथानुसंधान ऐका लवकुश आपल्या आई जवळ सीतामावली जवळ थांबलेले आहेत. आईला काय म्हणतात ऐका. मातेसी म्हणती दोघे कुमार युद्ध आला श्री रघुवीर सैन्य सजोनी अपार बंधू सोडविण्या कारण. तेवढ्यात पळतच गेली आई जवळ आणि आईला म्हणजे आई 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 बक्की तो प्रभू रामचंद्र म्हणले किती मोठं सैन्य घेऊन म्हणले त्यांच्या भावाला सोडायला बरंचीला शत्रुघ्नला सोडायला आल्यात म्हणजे पळा. आता यासी युद्ध करू श्रीरामा ते जित धरू वर कड सैन्य जीवे मारू हाच्या मुचा निश्चय. काय निश्चय करू बरं आई सांग बरं तुम्ही म्हणले असणार आता आपल्याला ह्यांच्या बरोबर युद्ध करावं लागेल म्हणजे त्या प्रभू रामचंद्रा बरोबर युद्ध करावं लागेल त्यांना बी जिवंत धरावं लागेल आणि प्रभू रामचंद्रा बरोबर जे सैन्य असत त्यांना मारावं लागेल. आई काय करायचं. ऐसी प्रतिज्ञा करून श्रंगारिले दोघे जण करी घेऊन धनुष्यबाण जानकी प्रदक्षिणा पैकी. अशा प्रकारची प्रतिज्ञा केली प्रभू रामचंद्राला असणाऱ्या ठिकाणी जिंकून त्यांचं वरकड सैन्य मारवं अशी प्रतिज्ञा केली. लगेच सज्ज झाले धनुष्यबाण काखेमध्ये दोघांनी हाताही अडकवला धनुष्य हातामध्ये घेतले. वीर श्रेणी दोघांमध्ये निर्माण झाली गेली आणि सीता माऊलीला प्रदक्षिणा घातली त्यांचा आशीर्वाद घेऊ लागले. दोनिया श्री गुरु श्री अग्नि कुसोनी मातेसी वाल्मिक मये तयांसी निर्वाणे ते करावे. मग लगेच असणारा सद्गुरू वाल्मिक ऋषी जवळ गेले त्यांना साष्टांग घातला. सीता माऊलीलाही नमस्कार केला त्यांचाही आशीर्वाद घेतला आणि वाल्मिक ऋषी म्हणजे आता निर्वाण शेवटचं युद्ध आहे बरं का. लक्ष देऊन डोळ्यात तेल घालून रविवार पर्यंतच परत शंभू म्हणे दक्षयानीसी अपूर्व कथा परियेसी जे वर्तिले नाही सृष्टीशी देखील नाही केले. म्हणजे तेवढ्यात पार्वती मध्ये काय चाललंय काय नाही चाललं म्हणजे त्या श्री संकल्प पूर्ती श्रीराम मंदिरामध्ये रामायण चाललंय त्या रामायणाची रविवारी सांगताय म्हणते ती आणि त्या सांगते निमित्त म्हणजे असणारा सकाळी 9 ते 11 नगर प्रदक्षिणा ग्रंथ दिंडे म्हणतात.
बरं 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 आणि ग्रंथदिंडी आहे म्हणतात आणि त्याच्यातच म्हणजे असणाऱ्या ग्रंथदिंडी नगर प्रदक्षिणा आहे म्हणतात. 9 ते 11 ते 11 ते 1 मध्ये असणार कथेची सांगता होणार आहे आणि 1 ते 4 पर्यंत महाप्रसाद आहे म्हणजे. आणि त्या महाप्रसादासाठी अतिशय ज्ञानवंत गुणवंत आणि गोड वाणीचे असणारे आपल्या हित असणारं सूचकाचं काम करणारे गोड कथा सांगणाऱ्या श्रीहरी अभिमन्यू लावंड सौंदर्यकर या राम भक्तांनी महाराजांनी आपल्या ह्या उद्याच्या कार्यक्रमासाठी 501 रुपये देणगी दिलेले. धन्यवाद. युद्ध पिता पुत्रासी जाण सूर्यवंशी होईल दारुण ते पाहू चला विंदान वाल्मिकीचे आश्रमी. म्हणजे पार्वती मध्ये शंभो शिव पार्वती हर हर महादेव. म्हणजे काय झालंय काय नाही झालं म्हणजे ते पृथ्वी तलावर म्हणजे शेजारीच्या बाप लेकाची भांडण लागली ती रोज बापले भांडण करायला लागली. चला 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 बघायला चला. आता चला म्हणजे कोणी येत थांबणार आहे का म्हणजे. महादेवजी म्हणजे पार्वती माता आणि त्या दोघा समज काय चाललं म्हणजे काय ना त्या पृथ्वी तलावर प्रभू रामचंद्राचे त्या लवकुशाचे भांडण लागले म्हणजे आपल्याला मी बघायचं. पार्वती म्हणजे होय खरं काय भाकरी करत होत्या पिठाने हात भांडला तशाच निघाली म्हणजे भांडणं बघायला. वाचा श्रीराम पुत्र होईल बेटी सी कथा सुरस मोठी तो पार्वती म्हणे दुर्जटी कोणी समयी स्वामी. मग तेवढ्या आत म्हणजे महादेवजी म्हणजे असं नाही काय भांडण नाही बघायचं म्हणजे असणार. मुलाची भांडणं जरी असली देवाची भांडण असली तर जगाच्या कल्याणासाठी असतात म्हणजे असणार. म्हणजे 2 बाप लेकाची भेट होणार आहे ती लांब गिनती म्हणजे काहीतरी कारणासाठी दोघांची भेट होणार आहे म्हणजे. मग ती बघाय आपल्याला जायचंय. मग पार्वती म्हणजे कधी जायचं उशीर काय उशीर नाही कधी नाही जायचं रविवारीच यायचं. श्रीराम कोण कायचा पुत्र कोण वंश कोण गोत्र तुम्ही जपत असा जो श्रीराम मंत्र तोची काय स्वामी. पार्वती म्हणजे कोणचा प्रभू रामचंद्र कोणचा श्रीराम कोणचा वय कुठला नाही ती संकल्पपूर्ती श्रीराम मंदिर म्हटलाच दुसरीकडला कुठला नाही म्हणजे असणार. अहो तुम्ही त्याचं ध्यान करता पण आहे सारखं श्रीराम जय राम जय जय राम म्हणता. त्या प्रभू रामचंद्राची वय त्यांना बी पूर्ण झाले ती का म्हणले. अहो 2 आहेत ती म्हणले. चल त्यांची असणारी पुता पित्रांच्या भेटीचा सोहळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही परत ऐकायला नाही परत भेटणार नाही बघायला. म्हणून यारे लहान थोर याती भक्ती नारी नर सकलांशी येते आहे अधिकार पोट भरून खावा. त्रिपुरारी म्हणे तोची जाण जयाच्या मी अखंड ध्यान तोची श्रीराम ब्रह्मपूर्ण कार्यकारणे अवतरला. असो आम्ही ज्याचं ध्यान करतो महादेवजी म्हणला आम्ही ज्याचं ध्यान करतो जयामुळा ज्याचं आम्ही अखंड ध्यान करतो. बरं का लक्षात ठेवा महादेवजीच्या घरी सगळी विरोध पार्टीतली एकमेकाच्या विरोधातली ती. इथं मूर्ती नाही इथं लिंगाच्या रूपात आहे महादेवजी. बरं का महादेवजीचा फोटो असला तर बघा महादेवजीच्या गळ्यात साप आहे बघा तिकडे वाहन नंदी आहे. पार्वती माता बी त्यांच्याच घरची आहे. परत असणार त्यांच्याच घरी कार्तिक स्वामी आहेत गणपती बाप्पा आहेत. सापाचं मुंद्राचं जमतंय का कधीच जमत नाही पण इतरी एका घरात राहते. सिंह पार्वती मातेचं वाहन सिंह आहे आणि महादेवजीचं वाहन काय बैल आणि सिंह एकत्र आलेले बघितलं का. पण ती राम नामाच्या ध्यानाच्या जोरावर विरोध पार्टी सुद्धा आपापल्यात वैर विसरून गेलेले आहेत. आणि असं आमच्या घराला सुख महादेवजी म्हणतात कुणामुळे त्या प्रभू रामचंद्राच्या नामस्मरणामुळे आहे. म्हणून मी ज्याचं ध्यान प्रभू रामचंद्र करतो ना ते पूर्ण ब्रह्म असणारे प्रभू रामचंद्र पृथ्वी तलावर अवतरित झालेले आहेत एका मानवाच्या रूपात आलेले आहेत. आणि तेच असणारे त्यांची मुलं सुद्धा असणारे त्यांना भेटणार आहेत. ती भेटीचा असणार अधिक आहे योग आहे तो आपल्याला अनुभवला येणार आहे. सोल लवकर सारा दुसरे नाही म्हणून मी धरले हरे म्हणे दातारे पुढे कथा सांगावी. आमध्ये ह्याच्या सार 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 नाम तुझे सार. सगळ्यात सार कुठला असेल तर भगवंताचं नामस्मरण आहे. म्हणून तर मी म्हणजे माझ्या मुखात धारण केलंय मंत्र हरी हरी मंत्र हा शिवाचा मंत्रच हरी म्हणजे सगळ्यात सार आहे म्हणजे असणार काय असेल तर भगवंताचं नामस्मरण आहे. म्हणून मी त्याचं अखंड ध्यान करतो. बरं पार्वती माते म्हणजे असू दे बरं झालं कळलं मला माहित नाही काय मी तेव्हाच विचारलं होतं की डबल तीच मला उचकायला देता का लावता पण मला अजून येरमाळ्याला तुळजापूरला गप बसा म्हणले सारखं ती देऊ नका पुढे सांगा काहीतरी. पार्वती म्हणे महादेव चला विमानी बैसो पाहो मग तो योगियाचा राहो चरित्र पाहू ते लगत पार्वती मध्ये म्हणले बरं चला 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 लगेच म्हणजे असणारे विमानात बसली कैलासातून आणि भरारा म्हणले वाल्मिक ऋषीच्या
आश्रमामध्ये महादेवजी पार्वती मातेसहित पिता पुत्रांची भेट कशी होती, कसं मिळतात, कशी ओळख होती पाहण्यासाठी आले. श्रीरामपुत्र कैसी बेटी पुत्रा सहित सीता गोरटी श्रमैके कथा कसवटी मजप्रती सांगावी. पार्वती माता म्हणाल्या कसं असणाऱ्या दोघांची ओळख पटल, मुलाची आणि प्रभू रामचंद्र ओळख कशी पटल हो. आणि आपल्या परिवारासहित सीतामाऊली किती शोभून दिसते हो, कशा दिसते हो प्रभू रामचंद्र असणारे सीतामाऊली, सांगा लवकर सांगा. पार्वती माता म्हणू लागल्या मेरीकडे लवकुश चालिले सिंहनादे गर्जने करमुख कणकारिले तव दोघे देखिले श्रीरामे. मग इकडे असणाऱ्या लवकुश दोघं निघालेले आहेत. कान कारमुख नावचं धनुष्याला बाण लावून सज्ज कानाडी कानापर्यंत वळवून दोघांचे दोघं उभा आहेत. प्रभू रामचंद्राने दोघांकडे बघितलं. दोघा जना विस्मित झाला राम राणा कैसे धरले इतके सैन्य हे तरी मज दोघे बाळक. तेवढ्यात प्रभू रामचंद्राने दोघांकडे बघितलं की प्रभू रामचंद्राच्या मनात पाल सुटली. दिसायला तर लहान दिसते ती, एवढीशी आहे ती म्हणले ही, आणि एवढीशी बाळाने म्हणले आपलं अवघं सैन्य बांधून टाकलं, बस काय झालं बाबा असं. प्रभू रामचंद्र त्यांच्याकडे बघितलं मनात विचार करू लागले. जसे याचे बाणे रुतले कैसे बंधू धरिले ते सरसे हे आश्चर्य वाटत असे. आश्चर्य वाटू लागलं प्रभू रामचंद्राला. म्हणजे ही दोघं तर बारकीच आहे ती. आता बारकेच्या खेळण्यात एखाद्या आपल्याला बारकेने एखाद्याने किती काठीने आपलं पण आपल्याला काठीने मारत बरोबर मार अजून लाला अजून मार म्हणतो, लागतंय का तेव्हा लागतच नाही. एवढीशी बारकी ती, एवढ्या दोघांनी म्हणले ह्यांचं बाण ह्यांना रुतलं कस काय ह्यांनी या दोघांनी म्हणले ह्यांना पाडलं. ही बारकी बघून मोठी कस काय कीर्ती केली याचं आश्चर्य प्रभू रामचंद्राला वाटू लागलं. यास युद्ध आपण करणे हे होय लौकिक लाजीरवाने युद्ध आपण विमुख होणे तरी सुटका बंधू नव्हेसी. आता म्हणजे आपण ह्यांच्या बरोबर जर युद्ध करावं तर लोक काय म्हणतील, काय प्रभू रामचंद्र एवढ्या मोठ्या त्या राजा रावणाला मारणार, ती प्रभू रामचंद्र आज गल्लीतल्या पोराबरोबर भांडण करायला लागलं. काय नामुष्की जायचं काम आहे का म्हणजे नाही तुम्ही ह्या राम त्याला मोठ्याकडे बघावं की गरीबाच काय ऐक ना, ती गरीबात दिसले की लगेच मारा धापाट्या. म्हणून श्रीमंत दिसला की होय बाबा तिकडं राम 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 म्हणते ती म्हणतात. गरीबाच्या काय विचारते म्हणजे तसं प्रभू रामचंद्र बाळाला मारतात. बरं ह्यांच्या बरोबर असं म्हणून जर युद्ध जर नाही करावं म्हणलं, नाही भांडण करावा, भावांची सुटका कशी होईल असं आणखीच सुपारी सापडावी तसं प्रभू रामचंद्र सापडले. मग रथप्रेला सामुरा वेगळे केले रवीरा कोपाला श्रीरामचंद्र भेने वसुंधरा थरारली. मग सर्व सैन्याला बाजूला गेला प्रभू रामचंद्राने रथ समोर दोघा समोर न्याला. भडक प्रभू रामचंद्र झालेले आहेत. त्यांनी पृथ्वी सुद्धा लकपक करू लागली. वरोनी साधू पाणी पाहते एकमेका परस्परे बोलती कोपलिया वनिजापती कैसे वाचती दोघे कुमार. कथेचं अनुसंधान देवलोक आकाशामधून युद्ध बघू लागली आणि सांगू लागली रामचंद्राला एवढा राग आलेला आहे आणि त्या रागाच्या पुढे ही पोरं कशी वाचतील असं देवलोक बोलतात. गुरु बृहस्पती बोलता दोघा भय नाही निभ्रांत राया राघवाचे सुत आदि महाबळीयाळे. आणि त्या असणाऱ्या देवांना बृहस्पती गुरुवारे सांगू लागले म्हणली भिवू नका, ही रामचंद्राचीच मुलं आहेत आणि अतिशय निर्भय आहेत, न घाबरणारे, त्यामुळे मुलांना काही होणार नाही. घटस्त्रोत्राने धनुष्य वाहिले म्हणे सावध वारे वारे तुम्ही पुरुषात थोर दाखविले ते आता कळले रणंगी. आणि रामचंद्राने बाण धनुष्याला लावला आणि त्यावेळेस त्या लेकरांना सांगितलं हे बघा लय पुरुषार्थ बघितलाय, कानानं ऐकलाय, आता तेवढा सगळं माझ्या पुढं करून दाखवा. कपटी वाल्मिक ऋषीश्वर येण्याची महा चालविले वैर एरीची कैसे ठोकील वीर याचे कोण गणित आहे. आणि ही वाल्मिक ऋषीच कपटी आहे, कळत नव्हतं काय रामचंद्राचा घोडा आहे, कशाला पकडून द्यायचा, लेकराला सांगायच्या 4 गोष्टी ज्ञानाच्या सोडून द्यायचा घोडा. ह्या वाल्मिकानेच मूळ वैर चालवलंय आणि ह्याच्यामुळे सगळं युद्ध पेटलंय. रामचंद्र बोलतात सौधर्माचे धरुणी जाण आणि वानरा केले बंधन यासी मूळ वाल्मिक ब्राह्मण आता लुटीन आश्रम याचा. माझ्या सगळ्या भावाला धरलंय, बांधून नेलंय, वडीत नेलंय, सगळ्या सैन्याला मारलंय, या सगळ्याला कारणीभूत ती वाल्मिक ऋषीच आहे म्हणले. सगळं त्रिकालाचं ज्ञान असताना सुद्धा पोरांना आवरलं नाही, आता ह्या वाल्मिक ऋषीचा आश्रमच लुटून नेतो. रामचंद्र बोलतात वाल्मिकीने संग्रहिले शास्त्रविद्ये निपुण केले चेष्टाओनी बंधू धरविले या बाळा कारणी. आणि ह्या वाल्मिकाने सगळं केलेलं आहे. ह्या पोरांना विद्या कोणी शिकवली,
वाल्मिकानं शिकवले आणि वाल्मिकाला सगळंच माहिती होतं, तरी सुद्धा माझ्या भावाला हे लेकरांच्या हातून धरवले. रामचंद्र बोलतात, आता बंधूचे उसने घेईन, तुम्हा दोघा धरून नेईन, ऋषी आश्रम भंगीन, अवघे करी निष्कंटक. आणि मी माझ्या भावाला तर सोडविलच सगळ्या, आणि तुम्हा दोघाला धरून जिवंत अयोध्येला घेऊन जाईल असं रामचंद्र बोलतात. शापशर पाणीचे कोणी वचन, कुश बोलता झाला जाण, तुमचा प्रताप दारुण आम्हा श्रोत झालसे. आणि रामचंद्राचं असं बोलणं ऐकलं त्या असणाऱ्या लवकुशाने. त्यावेळेस ज्येष्ठ असणारा कुश रामचंद्राला सांगू लागला, म्हणली रामा तुमचा पराक्रम आम्हाला माहिती आहे, रिपीट करतो ऐका. डोळे खावा रघुराजे, घरच्या सांडोनिया भाजे, लोकी यश मिरवीजे, हेचे आश्चर्य वाटत असे. अहो काय तुमचा पराक्रम आहे, नांदती स्त्री दवडली. अरे घरामध्ये नांदणारी स्त्री पत्नी तिला बाहेर हाकलून दिला, आणि स्त्रीला हाकलून दिल्यानंतर ना त्याची अपकीर्ती होत असते. हीच तुमचा पुरुषार्थ आहे, पराक्रम आहे. कुश बोलू लागला, कुणी ताटिका मारिली, रावण भगिनी विटंबिली, ऐसी तुमची कीर्ती ऐकली जगामध्ये प्रसिद्ध. अरे तुम्ही फक्त स्त्रियांवरच पुरुषार्थ करता, घरात राहणाऱ्या स्त्रीला हाकलून दिला. त्या असणारी ताटिकेला मारलं, रावणाची बहीण शूर्पणखेला मारलं, स्त्रियांवरच तुम्ही विजय मिळवत आलात असं कुश बोलू लागला. ऐसे तुम्ही वडील दारुण, आम्हा दिसता स्वापित्या समान, या लागी रागवतो महिमान, आता वाल्मिका शरण तुम्ही हे यावे. बघा तुम्ही कसं आहे, वडिलासारखे आहेत आम्हाला, त्याच्यामुळे तुमचा मान राखतोय. तुम्हाला काय जास्त उलट सुलट बोलत नाही, तुमच्यावरती बाण उचलीत नाही. त्यामुळं तुम्ही आम्हाला वडिलासारखे आहेत म्हणून आम्ही नमते घेतोय. नाहीतर आतापर्यंत सगळ्या रसायनिकाला बांधून नेलेला आहे, तसं तुम्हाला करणार नाही. तुम्ही आम्हाला वडिलासारखं आहेत म्हणून तुम्ही आता वाल्मिक ऋषींना शरण या असं कुश बोलू लागला. सद्गुरुसी नरिगता शरण, कदा न तुटे देह बंधन, दया नरद पतन, पापिया पूर्ण तो सृष्टी. आणि सद्गुरूला जर शरण गेल्याशिवाय त्याचं असणारं देहाचं बंधन सुटत नाही, आणि जो सद्गुरूला शरण जात नाही तो या पृथ्वी तलावरती पापी आहे, तो नरकाला जातो, अधपतनाला जातो. ग्रंथकर्ते सांगतात, माझा सद्गुरु प्रसिद्ध, जो का विदुधाधिका वंद्य, त्याचा प्रताप प्रसाद, त्याचे नियुद्ध करतो आम्ही. आणि कुश बोलू लागला, हे बघा माझ्या गुरुला तुम्ही शरण या, आणि आमचे गुरुवर्य जगतामध्ये प्रसिद्ध आहेत. सगळे देव लोक सुद्धा त्यांना नमस्कार करतात, वंदन करतात, आणि त्यांनीच आम्हाला विद्या शिकवली आहे. त्याच बळावरती एवढं सम्रांगण केलंय. कुश बोलू लागला, मग बोलिला दुषणारी, आता माझा यावा संवारी, नाही तरी पळशी ऋषी भीतरी, सांडोनिया धनुष्यबाण. आणि मग असं कुशाचं बोलणं ऐकल्यानंतर ना रामाने सांगितलं, हे बघा लय बोलायला लागला, मी गप्प बसलोय म्हणून. आता जर तुमच्यामध्ये हिंमत असेल तर मी बाण सोडतो, त्या बाणाचं निवारण करा, नाहीतर पुन्हा माझ्या बाणाला घेऊन ते ऋषींच्या आश्रमामध्ये त्यांच्या पाठीमागे लपचाल. रामचंद्र बोलतात, चला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, प्रभु रामचंद्राय नमः. आईचे बोले श्री रघुपती, धनुष्य चढून या स्थिती, बाण सोडले आम्ही दक्षती, शिरांते प्रसवले. रामचंद्राने सांगितल्याबरोबर धनुष्याला बाण लावला, एक बाण सोडला, आणि त्या बाणापासून असंख्य बाण तयार झाले. बगल तिथं बाणच बाण दिसू लागले. बाणमय झाले भूमंडळ, अष्ट दिशा कुळाचळ, आणि जेवढं ब्रह्मांड बोलला, बाणे जळस्थळ कोंदले. एवढे बाण सोडले रामचंद्राने, जिथं बघल तिथं अष्ट दिशा कुळाचळ, पर्वत, भूमंडळ, पृथ्वी, आकाश, सगळीकडे बाणच दिसू लागले. आईचे अद्भुत येता बाण, वरचे वरी तोडले कुशे जाण, उदय होतर विकिरण, उठगर लोपती अपचया. आणि अशा प्रकारचे अद्भुत बाण रामचंद्राचे आले येत होते. ते असणारे सगळे बाण लव आणि कुशानं वरच्यावर तोडून टाकले. सूर्य उगवल्यानंतर अंधार संपतो, तशा पद्धतीने कुशाच्या बाणानं रामाचे बाण संपले. बाण तोडले दे कोणी, ती रामे विष्णू शस्त्र घेतले नामे, कोणी अभिजय उत्तमे कुशावरी मोकलिले. आणि रामानं बघितलं सगळेच बाण तोडून टाकले. रामाला वाटलं अवघड चाललंय, आपल्याला बी जड चाललेत, पोरं ऐकत नाहीत. मग लगेच धनुष्याला बाण लावला विष्णू,
विष्णू मंत्र ते असणाऱ्या बाणावरती म्हटला आणि बाण सोडला. पृथ्वी झाली विष्णुमय झाले भुवनत्रय शंख चक्र गदाभय चतुर्भुज प्रगटले. आणि एवढं भगवान श्रीरामचंद्रांनी विष्णूचा बाण सोडला, विष्णूचा मंत्र म्हटला आणि त्या बाणरूपी सगळीकडे विष्णू दिसू लागले. पृथ्वी तलावरती विष्णू असंख्य, जिथं दृष्टी जाईल तिथं विष्णूनीच सगळं विश्व व्यापून टाकलं असं दिसू लागलं. विष्णुमय देखुनी अवनी कुशविरित एक क्षणी लक्ष्मी आत्र लावले गुणी रमामय मेदिनी पै केली. इकडं भगवान श्री विष्णूने रामचंद्रांनी विष्णूचा मंत्र जपला, असंख्य विष्णू बघल तिथे विष्णू दिसू लागले. शंख चक्र गदा पद्म सहित. कुशाने म्हटलं तर ह्याला आवरण्यासाठी एकच आहे लक्ष्मी. लक्ष्मीचा बाण सोडला आणि सगळे असणाऱ्या पृथ्वी तलावरती लक्ष्मी दिसू लागल्या. कमलामय अवघी सृष्टी कमलामय नभाचे पोटी कमलामय पर्वताच्या पृष्ठी कनकताटी आरती. आणि बघून तिथं सगळ्या असणाऱ्या पृथ्वी तलावरती लक्ष्मीच दिसू लागल्या. आकाशामध्ये पाहिलं, पृथ्वी तलावरती पाहिलं, पर्वतावरती पाहिलं, सगळीकडे लक्ष्मीच दिसू लागल्या. या विष्णूची शंभूची पार्वती जैशी कीशाची ओळी वृत्तोरीची आयचे ते वर्तले. आणि तिथं असं झालं होतं, रामचंद्राच्या बाणानं असंख्य विष्णू तयार झालेले होते आणि कुशाच्या बाणानं असंख्य लक्ष्मी तयार झालेल्या होत्या. मग लक्ष्मी आणि विष्णू पती पत्नी. लक्ष्मीने हातामध्ये ताट घेतली आणि विष्णूला ओवाळायला सुरुवात केली. जसा पार्वतीनं महादेवाला ओवाळावा, सचिन इंद्राला ओवाळावा, तसा लक्ष्मी विष्णूला ओवाळू लागल्या. ओवाळूनिया विष्णूची रमे सहित वैकुंठाची गेले विष्णू देखुनी रामाची अति आश्चर्य वाटले. आणि त्या लक्ष्मीने विष्णूला ओवाळलं, हाताला धरलं, चला म्हणले आपल्या घरी. इथं काय म्हणले, वैकुंठाला जेवढे विष्णू तयार झाले होते तेवढ्याच लक्ष्मी तयार झालेल्या होत्या. आणि त्या लक्ष्मीने विष्णूला घेतलं, वैकुंठाला निघून गेले. रामाला आश्चर्य वाटला. मग बोले श्रीराम राणा धन्य धन्य तुझा पुरुषार्थ परा जेने विद्या शिकली तो धन्य तो भुगोळा झारी. आणि अशा प्रकारचं आश्चर्य पाहिलं त्यावेळेस रामचंद्रांनी सांगितलं, धन्य धन्य तुमचा प्रताप आहे. तुम्हाला ज्यांनी विद्या शिकवली तो गुरु सुद्धा श्रेष्ठ आहे. रामचंद्र बोलतात, श्रीराम मने कुशाची माझे विले करुणी युद्धाची नमस्कार तुझ्या गुरुची तू ब्रह्मबीज नव्हेची निर्धारे. रामचंद्र कुशाला म्हणू लागले, हे बघा लेकरांनो, तुमच्या विद्येवरती मी प्रसन्न झालेलो आहे, तुमच्या पराक्रमावरती. ज्यानं ज्या पूर्ण तुम्हाला विद्या शिकवलेली आहे तो ब्रह्ममूर्ती आहे, त्याच्यापाशी अफाट सामर्थ्य आहे असं रामचंद्र बोलतात. बोल तुझं नका चरणी हे मज सांगितले करुणी तो क्षत्रियाचा निश्चयनी मज मानसी गमता आहे. रामाने विचारलं, हे बघा लेकरांनो, तुम्ही युद्धाच्या ठिकाणी खूप अवघड चाललात, कुणालाच ऐकत नाही. तुम्ही ऋषी मुनीची मुलं नव्हत, तुम्ही कोणत्या तरी क्षत्रियाचे आहे, जो जगतामध्ये शूरवीर योद्धा आहे, त्या योद्ध्याची तुम्ही मुलं आहेत. मग तुमचे आई वडील कोण आहेत, नाव सांगा. कुश बोलत वेळी आम काय जाऊन कुळवली आणि सांगून काळी युद्ध माझी विचारता. कुशाने सांगितलं, हे बघा म्हणले, इथं युद्ध करायला आलोय का सैनिक जमवायला? कशाला आलोय म्हणले, युद्ध ठिकाणी, भांडणाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं ओळख द्यायची नसते, सांगायचं नसतं आणि इथं युद्ध करायचंय. त्याच्यामुळे युद्धाच्या ठिकाणी आम्ही आमचं कुळ गोत्र काही सुद्धा सांगू शकत नाही, फक्त बाणाचं उत्तर बाणानेच मिळेल असं कुश बोलू लागला. जाती कुळ काय चाड तुम्हा युद्ध करावे श्रीराम आता पहा आमच्या पराक्रमा आणि विद्या वाल्मिकाची. आणि कुशाने सांगितलं, काय करायचं तुम्हाला, जातीचं कुणाची आहे कुणाचं का असं ना, युद्ध करायला आला तर युद्धच करा म्हणले. तुम्हाला आमच्या असणाऱ्या बाणाचं सामर्थ्य आणि आम्हाला ज्या वाल्मिकांना विद्या शिकवले त्या वाल्मिकाचं सामर्थ्य रणांगणावरती दाखवतो कुश बोलू लागले. तुमचा पराक्रमाती प्रसिद्ध कटोरी वाळीचा केला वध सुग्रीवादी येऊन राजपद अपकीर्ती ते जोडिले. अहो तुमचा पराक्रम आम्हाला माहिती आहे, तुम्ही सगळं कपटच करीत आलात, त्या वालीला सुद्धा ठकवून मारलं.
आणि ते वालीचं राज्य सुग्रीवाला किष्किंधेचं राज्यपद दिलं, अशा प्रकारची अपकीर्ती तुमची झाली. कुश बोलू लागला, दिलेला गुरुचा याग तुमचा सोदर निसुगा क्षणे क्षेत्री क्षणे जोगा क्षणे तापसी जटाधारी. आणि तुम्ही तुमच्या गुरुचा यज्ञ सिद्धीला नेला आणि तुमच्या भावांचं काय पराक्रम सांगावं. काही वेळेला क्षणात युद्ध करतात, काही क्षणामध्ये तपश्चर्या करतात, लगेच करतात. नेमकं तुमच्या भावाचं काय लक्षामध्ये येत नाही. श्रीराम पादुका घेऊन माता भरत अयोध्ये आला मागुता. काय सांगायचं तुमच्या भावाचं. क्षणामध्ये युद्ध करतात, क्षणात योग याग करतात, तपश्चर्या करतात, जटा वाढवतात, नेमकं काहीच लक्षात येत नाही. असं कुश बोलू लागला. तुमचा होता भरवसा त्यावेळी दैलवती आशा युद्ध करिता झाली निराशा श्रीराम सोडले ना म्हणून. अरे बाबा, ज्यांना आम्ही बांधून ठुलय ते असणाऱ्या केळीच्या बागेमध्ये ती सगळी तुमच्यावरती अवलंबून आहे. आता रामाशिवाय आपल्याला कोणी सुद्धा सोडवणार नाही. तुमची आशा धरून बसले, त्यामुळे आम्हाला जिंका आणि जी तिथं बंधनामध्ये घोड्यापाशी पडलेले आहेत त्यांना वाचवा. कुश बोलू लागला, आम्ही म्हणतो क्षेत्री श्रीराम तवा पिटला अवघा भ्रम मागील यशाचा विधर्म याच परी कळलाजी. अरे आम्ही आजपर्यंत म्हणत होतो रामचंद्र क्षत्रिय योद्धा आहे, ताकदवान आहे, पुरुषार्थ आहे. पण आज रणांगणामध्ये आमच्या बरोबर आल्यानंतर ना आमच्या पुढे आल्यावर तुमचा पराक्रम आम्हाला कळला. कुश लव बोलतात, ऐशे कुश बोलता हास्य आले श्रीरमुलाता निका क्षत्रिय वशिलाता तरी हा बाल संभाळी. अशा प्रकारे कुश बोलला रामचंद्राला हसू आलं, राग नाही आला, हसू आलं. लिखच होती आता. आणि रामचंद्राने स्मित हास्य केलं. रामाने सांगितलं, हे बघा अतिशय बलवान तुम्ही योद्धे आहात, जर आहेत खरंच तर हा बाण सांभाळा. म्हणून बाण रामाने सोडला. विधाक्षर जपोनी राजी विनयनी व्याघ्रास्त सोडिले कापे दारुणे येरे स्त्रियास्त सोडून. बीजाक्षरे जपोनी राजी विनयने व्याघ्रास्त सोडिले कापे दारुणे येरे स्त्रियास्त सोडी तक्षणे व्याघ्रास्त अवघे निवारिले. आणि रामचंद्राने सांगितलं, हे बाणाचं निवारण करा. म्हणून वाघाचं अस्त्र भगवान श्रीरामचंद्राने सोडलं आणि ते असणाऱ्या वाघाचं सिंहास्त्र रामचंद्राने सोडलं. आणि ते सिंहास्त्राचं निवारण करण्यासाठी कुशाने वाघ अस्त्र सोडलं, वाघाने सिंह संपवले, अस्त्राने अस्त्र संपवलं. शेवेची कापुनी तिरगुपती शेर सोडले किती कुशालुमनी श्रीरघुनाथ भाती प्रवेशती ते काही. आणि लगेच असणाऱ्या रामचंद्राला राग आला आणि रागाच्या आवेशामध्ये एवढी शस्त्र सोडली. नेणू किती काय माहिती किती सोडली, असंख्य सोडलं. त्या शस्त्रांचं मोजमाप सुद्धा करता येत नाही. आणि ते सगळे असणारे अस्त्र सोडल्यानंतर ना त्या अस्त्राने कुशाला प्रदक्षिणा घातली आणि त्याच्या भात्यामध्ये जाऊन बसले. कुशीचे करीचे सुटती बाण श्रीरामाशी करीती नमना सेवेची येती परतुर कुशीचे बाती तेरी गती. आणि कुशाने जे जे बाण सोडेल ते रामचंद्रापाशी जायचं. रामाला बाणाने प्रदक्षिणा घालायची, दंडवत घालायचं, पुन्हा बाण महागारी येऊन कुशाच्या भात्यामध्ये जाऊन बसत होते. शरस्वती रामचंद्र तयाचे कुशाचा अलंकार पुत्राचे शर श्री रघुवीर ओवाळीला नमस्कारी ती. ज्यावेळेस रामचंद्र बाण सोडत होते त्यावेळेस ती बाण कुशाच्या गळ्यामध्ये जाऊन हारासारखे पडत होते. आणि कुशाने सोडलेले बाण रामचंद्राला ओवाळत होते, प्रदक्षिणा घालत होते, पुन्हा कुशाच्या भात्यामध्ये जाऊन बसत होते. ऐसे देखुनी सकळ ऋषी आश्चर्य करती मानसी ते समय विश्वामित्र रायाची बोलता झाला काही एक. आणि अशा प्रकारे सगळ्या ऋषींनी बघितलं काय प्रकार आहे म्हणले. एका जणाचे बाण येतात, एकाला नमस्कार करतात, दुसऱ्याला ओवाळतात, तिसऱ्याच्या भात्यामध्ये जाऊन बसतात. काय आहे म्हणजे नेमकं दोघांचं कसलं युद्ध आहे. एकमेकाचे बाण एकमेकाला नमस्कार करतात. सगळ्या ऋषींनी अशा प्रकारचा विचार केला. तेवढ्या वेळामध्ये रामचंद्र काय बोलतात. ऋषी म्हणे श्री रघुनाथा संग्राम नको करू आता येरू म्हणे जिता
आता बंधू कैशनी सुटतील. आणि एवढ्या वेळामध्ये ऋषीवर्य रामचंद्राला सांगू लागले, रामा बास करा म्हणून युद्ध. असं किती जरी दिवस युद्ध चाललं तरी कोणी कुणाला ऐकणार नाही. जेवढं तुमच्याकडे सामर्थ्य आहे तेवढंच त्यांच्याकडे आहे, त्याच्यामुळे युद्ध थांबवा. रामाने म्हणले युद्ध थांबवायला काय थांबवतो, पण आमचे भाऊ वानर सैन्य सगळं कसं सुटल याचा पर्याय सांगा. बंधू आणि अश्व वानर त्यांच्या सुटकेचा कोण प्रकार, तव विशिष्ट ऋषीश्वर हास्यवदने बोलला. आणि रामचंद्राने विश्वामित्राला विचारू लागले होते, म्हणले काय करायचे सांगा, भावाला कसं सोडवायचं. तेवढ्या वेळामध्ये वशिष्ठ महाराज हसले त्यांच्या बोलण्यानं. आणि वशिष्ठ महाराज काय सांगतात, वशिष्ठ म्हणे वाल्मिकाची बोलावून आला या ठायाची, तो सांगेल निश्चयशी त्या कार्याची करावे. रामाने प्रश्न विचारला, मी युद्ध करत नाही माघारी जातो, पण भाऊ आणि घोडा सोडायचा यज्ञ पूर्ण करायचा ती कसं होईल. ही पोरं ऐकत नाही, ती युद्ध केल्याशिवाय आपल्या घोड्याची सुटका होत नाही, बंधूची होत नाही. वशिष्ठ महाराजांनी सांगितलं त्या वाल्मिक ऋषींना बोलवा, आणि वाल्मिक ऋषींना बोलवल्यानंतर ना जे सांगतील ते करो. ऐकोली श्री गुरुचे वचन श्रीरामे ठेविले धनुष्यबाण, वाल्मिक ऋषी पाचारून सभासानी बैसविला. आणि मग वशिष्ठ महाराजांचं बोलणं ऐकल्यानंतर ना रामचंद्राने धनुष्य खाली ठेवलं, कारण सूर्यवंशाचे कुलगुरू होते. आणि खाली ठेवल्यानंतर लगेच दूध पाठवले आणि वाल्मिक ऋषींना बोलवून आणलं. तिथंच सभा घेतली, जिथं रणांगण झालं तिथंच. आणि त्या सगळी सभा बसली, त्या सभेमध्ये वाल्मिक ऋषी बसले. आता काय विचार होत ऐका. वाल्मिके कुलाविले कुमारा सोडविले भरत शत्रुनादी वीरा, अश्व सोडून या वनचरा समजता ते मुक्त केले. आणि सगळी सभा बसल्यानंतर वाल्मिक ऋषींना फक्त मुलांना खुणवलं, जावा ती बांधलेलं ते सगळं सोडून द्या म्हणले. मग घोडा सोडला. भरत शत्रुघ्न हनुमंत लक्ष्मण जे जे मंदिरामध्ये टाकलेले होते, बांधून ठेवलेले होतं, ते सगळं लवकुशांनी सोडून दिलं. वाल्मिक ऋषी म्हणे श्रीरामाची, हे तुझे दोघे पुत्र परिहेशी, हे रुमले ठाव नाही भार्याची पुत्र कोणाचे. आणि वाल्मिक ऋषींनी सांगितलं, रामा ज्याच्या बरोबर तुम्ही युद्ध करत होता ती तुमचीच मुलं आहेत म्हणले, लव आणि कुश. रामाने सांगितलं, किती दिवसापासून माझी बायकोची भेट नाही, बायकोच आमच्यापाशी नाही तर मुलं कुठून आली म्हणले. काय किती दिवस झाला आम्ही सीतेला सोडून दिलेला आहे, मग ही मुलं किती दिवस झालं होतं, मुलं कशी आमची कोणाची, असं रामचंद्र विचारतात. आदि असलिया स्त्री रत्न तव देखावे पुत्र निदान, ते समय ब्राह्मणांना नारद जाण येते. रामाने सांगितलं, हे बघा म्हणले ऋषीवर्य, आधी पत्नी पाहिजे नंतर मुलं असतात. पत्नीच आमच्यापाशी नाही, किती वर्ष झालं, मुलं कशी कुणाची कुठनं, त्यावेळेस असा प्रश्न रामचंद्रांनी विचारल्यानंतर नारद महर्षी सुरुवातीलाच आले होते युद्ध बघायला. हातामध्ये विना घेतला आणि त्या सभेमध्ये हजर झाले. सोनिया नारद मुनी लटके वैराग्य चाप शिरपारी, म्हणे श्रीरामाला गुणी आम्हा मुळाची दावीची. आणि रामचंद्राच्या प्रश्नावरती नारद महर्षी हास्य केलं आणि नारदांनी सांगितलं, रामा खोट वैरागी तुम्ही दाखवताय, पण तुमचं कसं आहे, मूळ ब्रह्ममूर्ती तुम्ही आहात. आमच्या सारख्याला मूळपणा तुम्ही दाखवताय, पण श्रीराम निजज्ञानी अति समर्थ, तोही वानराचे विचारात अनुसरला स्वयंवरतात अनुचरित लक्षणी आहोत. तुम्ही पूर्ण ब्रह्म आहे आणि आमच्या सारख्याला इथं मूळपणा काहीच माहित नाही असल्यासारखं दाखवताय. महर्षी बोलतात, तव कुंभद्व म्हणे श्रीराम पूर्ण पुरुषा मेघश्यामा, पुत्र तुझे पुरुषोत्तमा हे सुमित्रा पुसावे. लगेच अगस्ती महाराजांनी रामाला सांगितलं, रामा ही लव आणि कुश तुमचीच मुले, तुम्हाला जर अधिक माहिती घ्यायची असेल तर लक्ष्मणाला विचारा. लक्ष्मणाला विचारा म्हटल्याबरोबर रामचंद्र काय विचारतात, राजीवने त्रिसौमित्रा ते पोचू आदरिले भावार्थे, तवय रोगै चित्ते सदगद कंठ दाटला. आणि लगेच अगस्त्य ऋषीच्या बोलण्यावर रामचंद्राने लक्ष्मणाला विचारलं, बोलायला सुरुवात केली.
त्यावेळेस लक्ष्मणाला पाठीमागचा अध्याय आठवला, 48वा सीतावनामध्ये सोडलेली, आणि तो प्रसंग आठवल्यानंतर ना कंठ सद्गतीत झाला लक्ष्मणाचा, दाटला गेला आणि दीर्घ स्वरामध्ये लक्ष्मणजी काय बोलतात? सौमित्र ओरी सावधान बोलता झाला पूर्व कथन, स्वामीने आज्ञा देऊन सीतावना पाठविली. आणि पाठीमागचं सांगू लागले लक्ष्मणजी, ही 12-13 वर्षापूर्वीच्या आधीची घटना सांगू लागले. म्हणले ऐका रामचंद्रा, तुम्हीच पाठीमाग पूर्वी सीतेला माझ्या बरोबर वनामध्ये तिचा त्याग करण्यासाठी, तिला सोडवण्यासाठी माझ्या बरोबर पाठवलं होतं. मी सीतेला वनामध्ये घेऊन गेलो, पुन्हा काय झालं? वनवासी सोडिता जानकी मदसी, बोलली गर्मिणी तीन वासी, सौमित्र तुम्ही जाणावे. आणि ज्यावेळेस मी वनामध्ये घेऊन गेल्यानंतर ना मला सीतेनं सांगितलं होतं, सांगतो ऐका, सीतेनं मला सांगितलं होतं मी 3 महिन्याची गर्भवती आहे, आणि पाठीमागे सांगितलं ती 6 महिन्याचा उल्लेख आला होता. कसा आहे कथा, कोण कुणाला सांगतंय ह्याच्यावरती भर जास्त द्यायचा, म्हणजे लक्षात मध्ये येते. पाठीमागे जी सांगितलं 6 महिन्याचा आहे, ती रामचंद्रानं आज्ञा दिलेली लक्ष्मणाला, म्हणजे ते रामानं सांगितलं होतं सीता 6 महिन्याची गर्भवती आहे. इथं सीता स्वतः सांगतात, ज्यावेळेस लक्ष्मण मला वनामध्ये सोडायला आला होता तेव्हा मी 3 महिन्याची गर्भवती होते, असं लक्ष्मण सभेमध्ये सांगतात. सीतेनं सांगितलं होतं की लक्ष्मणाला, खरं कोणाचं करायचं? दोघांचं बी खरं, रामानं सांगितलं. वनात सोडताना सुद्धा सीता म्हणली होती लक्ष्मण मला असं काय की सोन नको, 6 महिन्याची गर्भवती आहे. आता इथं 3 महिने सांगतात, आता जिथं सांगितलं ही स्वतः सीता बोलतात. काहीतरी मिस्टेक असेल कुठं तरी. वनिजेचे ऐकोनी वचन मागरा केले तिचे प्राण, हृदय थोर दुःख पाहून स्वामी चरणजवळी आलो. आणि सीतेचं बोलणं ऐकल्यानंतर ना मग मी तिचा जीव राखला, तिला मी मारलं नाही, आणि स्त्रियेचं हनन करू नये हे धर्मशास्त्र सांगतंय, आणि त्याच्यामध्ये ती गर्भिणी होती म्हणून त्या असणाऱ्या वनामध्ये त्या सीतेला सोडलं, असं लक्ष्मणजी घर सभेमध्ये सांगतात. या उपरी वाल्मिके बोलले माझे शिष्य वन फळा गेले, ती सीते केले अक्रदंता वनवासी. आणि एवढं लक्ष्मणाने सांगितलं, लक्ष्मणजी गप बसले. तेवढ्या वेळामध्ये वाल्मिक ऋषी उठले, पुन्हा वाल्मिकांनी बोलायला सुरुवात केली. जेव्हा लक्ष्मण सीतेला सोडून गेला तेव्हा माझे शिष्य वनामध्ये फळ आणण्यासाठी आलेले होते, आणि माझ्या शिष्य वर्गांनी पाहिलं सीता खूप रडत होती, आक्रोश करत होती. मग माझे शिष्य माझ्यापाशी आले आणि त्यांनी तिचा निरोप सांगितला. तदुपरी आश्रमानी आम्ही जानकी ओळखिली, शेवेची मजसी बोलली म्हणे मुनी मी गर्भवती. आणि मग ज्यावेळेस माझ्या शिष्याने मला सांगितलं की एक स्त्री अनाथासारखं वनामध्ये रडत आहे, लगेचच मी असणारा पूजेचं साहित्य घेऊन गेलो, सीतेची पूजा केली, तिला माझ्या आश्रमामध्ये आणल्याबरोबर तिने सांगितलं होतं तेव्हा की मी गर्भवती आहे. माझे आश्रमी पूर्ण दिवस क्रोमीने भरले 9 मास, प्रसूती काळी लवकुश पुत्र दोघे जन्मले. आणि नंतर मी माझ्या आश्रमामध्ये आणलं, आश्रमामध्ये राहिलं, तिला आश्रय दिला. 9 महिने पूर्ण झाल्यानंतर ना पुन्हा लव आणि कुशाचा जन्म तिथं झाला. वाल्मिक ऋषी सांगतात, पुत्र झाले सुलक्षण दिवसे दिवस त्वर होऊन, धनुर्विद्या अभ्यासून सीते सहित होते ते. आणि ती असणारी मुलं हळूहळू जसं दिवस जातील तसं लहानाचं मोठे झाले, विद्याशस्त्र अस्त्रामध्ये पारंगत केले आणि सर्व शस्त्र अस्त्र विद्यामध्ये परिपूर्ण केले. वाल्मिक ऋषी सांगतात, तुमचे पुत्र निपुण केले आता सांभाळीचे आपले, म्हणून दोघा भेटविले श्रीरामाची ते समयी. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं, वाल्मिक ऋषींनी ऐका रामचंद्रा, तुमची मुलं शस्त्र अस्त्र विद्यामध्ये एवढी प्रवीण केलेत की जगाच्या कार्यकर्त्या ब्रह्मांड नायकाला रामचंद्राला सुद्धा ऐकत नाही, एवढे परिपूर्ण शस्त्र अस्त्र विद्येमध्ये केलेत. आमचं गुरु या नात्यानं काम संपलं, आता ही तुमची पत्नी तुमची मुलं तुम्ही सांभाळा. वाल्मिक ऋषी सांगतात, श्रीरागवे दिले आलिंगन सजळ दोळी झाले नयन, श्यालेक तशष्ट वौर मग मांडिये
बैसविले. आणि असं वाल्मिकी ऋषींनी सांगितल्यानंतर ना लगेच रामचंद्राने आपल्या असणाऱ्या मुलांना आलिंगन दिलं, मिठी मारली आणि आपल्या मांडीवरती बसवलं. आनंद झाला श्रीरामाची दे कोणी लावून कुशाशी, पुनरपी चुंबन घेऊन त्याशी करे कुरवाळी मस्तक. आणि रामचंद्राला आनंद झाला, मांडीवरती घेतलं, त्यांच्या डोक्यावर हात फिरवला. भरत शत्रुघ्न लक्ष्मण आणि सकल वानर सैन्य लंकाधिपती विभीषणाला समस्त तयाशी भेटविले. आणि मग रामचंद्राने आपल्या असणाऱ्या मुलांना सगळ्या वानर सैन्याला भेटवलं, लंकेचा राजा विभीषणाला सुद्धा भेटवलं म्हणतात. हनुमंत सुग्रीव जांबवंत आनंद लवकुश भेटत आणि ऋषी विश्रिटी म्हणतात नमस्कार केला पुत्री. आणि सुग्रीव आहे, जांबुवंत आहे, हनुमंत आहे, सगळ्या असणाऱ्या लवकुशाला रामचंद्रांनी भेट घडवून दिली. अनेक महंत सिद्ध साधक ऋषीमुनी होते. सर्व ऋषीमुनींनी लवकुशांनी सर्व ऋषीमुनींना नमस्कार केला. नारद म्हणे वाल्मिकाची वेगी आणावी जानकीची, मोतियांचा चौक वशिष्ठ ऋषी घालिता झाला ते वेळी. आणि नारद महर्षींनी वाल्मिकांना सांगितलं, आता आश्रमामध्ये जी सीता आहे त्या सीतेला घेऊन या. वशिष्ठ महाराजांनी मोत्याची माळ लवकुशाच्या गळ्यामध्ये घातल्या. नवीन जनक बाळा असावे आली तिच्या डोळा, एरी लागली जनक बाळा विष्णादी ऋषीचे. आणि मग लगेच नारदांच्या सांगण्यावरनं वाल्मिकी ऋषींनी सीतेला आणल्यानंतर ना तिच्या डोळ्यामधून पाणी वाहू लागलं. नतमस्तक रामचंद्राच्या पायावरती झाल्या. वशिष्ठाधिक सर्व ऋषींना नमस्कार केला. मग नमस्कार करून श्री रघुपती वामंगाची बैसली सीता सती, ऋषी जय जय कार्य करती विजय रघुपती ती लोकी. मग सर्वांना नमस्कार केला, रामचंद्राला नमस्कार केला. आणि रामचंद्राच्या डाव्या मांडीवरती सीता माता बसल्या. सर्व ऋषींनी रामाच्या नावाचा जय जयकार केला. जय कैलासी त्रिपुरारी आरंगी घेऊन या बैसे गौरी, गणेश आणि तरकारी दक्षिणांगी शोभत. जसं महादेवजींनी आपल्या असणाऱ्या मांडीवरती पार्वतीला घ्यावा आणि दुसऱ्या मांडीवरती कार्तिक स्वामी आणि गणपतींना घ्यावा, तसं डाव्या मांडीवरती सीतेला बसवलेला आहे, उजव्या मांडीवरती लवकुशाला बसवलेला आहे, असं सांगू लागले. ऐसा झाला महोत्सव भार्यपुत्र सहित देवादिदेव, विजय झाला ऋषी समुदाव जय जयकारे गर्जिनले. आणि अशा प्रकारचा उत्सव त्या ठिकाणी झाला. रामचंद्राचे पत्नी आणि मुलं यांची सर्वांची भेट घडवून दिली आणि सर्व ऋषी मंडळींनी जय जयकार केला. देव करताती स्तुती नाना परीची वादे वाजती, विमानी होत्या सुरांच्या पंक्ती पुष्प वर्षावती केला. आणि सगळे असणारे देवलोक रामचंद्राची स्तुती करू लागले. अनेक प्रकारचं वाद्य वाजवू लागले. सगळे देवलोक फुलांचा वर्षाव करू लागले. मग लक्ष्मण भरत शत्रुघ्नाची गायवर धरावे मानसी, सत्वर उठून जानकीची साष्टांगेची नमस्कार. मग भरतजी लक्ष्मणजी शत्रुघ्न यांना सुद्धा गहीवर त्या ठिकाणी दाटला गेला, उठले, सीतेला नमस्कार केला. मग पाऊलियाच मुहूर्त रथ पालनिले त्वरित, रती बैसुली ऋषी समस्त दीपंते निघाले. मग त्या असणाऱ्या वाल्मिक आश्रमामधून चांगला सुमुहूर्त पाहिला. अनेक रथ आणले आणि सगळेजण अयोध्येच्या दिशेने निघाले. समस्त परिवारेशी जाण रथी आरुढले श्रीराम जाण, एक दिवशी अयोध्या भवन निज सैन्याशी प्रवेशले. आणि सगळ्या परिवारासहित रामचंद्र रथावरती बसले. एकाच दिवसामध्ये वाल्मिक ऋषींच्या आश्रमामधून अयोध्येमध्ये आले. बवली प्रवसली सीता कौशल्य ते करुणी समस्त, जानकी सालिंगन झाल्या देता म्हणती कष्टली सीता वनवासी. आणि सीता अयोध्येमध्ये त्या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर सगळ्या कौशल्याधिक असणाऱ्या माता आहेत, कैकेयी, सुमित्रा, सर्वांनी आरती आणल्या आणि आरती सीता माता आणि रामचंद्राला ओवाळला. कौशल्यार्थ घेऊन करी तिघा जला ते लोन उतरी,
हर्षण समय अंबरी लवकुशा ते देखो कौशल्य आल्या त्या ठिकाणी असणाऱ्या आरती वगैरे केली लवकुशाला पाहिलं नातवांना पाहिलं आनंद वाटू लागला एकीकडे श्रीराम राणा आज्ञा देऊनी समस्त जाणा पाठविले निजस्थाना ऋषी राजे सकळीक आणि ते असणारा घोडा आणला राहिलेला यज्ञ सगळं परिपूर्ण केला यज्ञ समाप्ती केली सगळ्या असणाऱ्या वानरांना राज लोकांना ऋषी लोकांना आपापल्या ठिकाणी पाठवलं आज्ञा देऊनी कपी गणाते पाठविले निज स्थानाते बिभीषणे नमस्कारुनी राघवाते निज नगराते निघाला आणि मग सगळे असणाऱ्या जे काही त्या ठिकाणी वानर सैन्य होतं सर्वांना आपापल्या ठिकाणाला पाठवलं विभीषणाने सुद्धा रामचंद्राला नमस्कार केला लंकेला निघून गेले ऐका बंधू कार्य पुत्रा सहित अयोध्येची श्री रघुनाथ राज्य करता सुखे स्वस्त पुढील चरित्र अवधारा आता ऐका रामचंद्र राजगादीवरती बसलेले आहेत आणि बसल्यानंतर ना पुन्हा अयोध्येचं राज्य करत होते आणि अयोध्येची राजगादी सांभाळत असताना अनेक वर्ष झाली सांभाळली राजगादी पुन्हा अनेक त्या ठिकाणी काय कथा झाली ऐका एका जनार्दना चरण पुढील कथा ती पावन जिचे करिता स्मरण भवबंधन स्वप्निना आणि ग्रंथ करते एकनाथ महाराज गावबा काका एकनाथ महाराजांना एकनाथ महाराज जनार्दन स्वामींना शरण जाऊन सांगतात रामायणाची कथा आहे गोड आहे अतिशय पावन आहे ज्या कथेचं स्मरण जरी आठवण जरी केली तरी स्वप्नामध्ये सुद्धा भवबंधन बदलत नाही अशा प्रकारची रामायणाची गोड गोड कथा ऐका स्वाती श्रीमावर्त रामायणे उत्तरकांडे कारटी काय श्रीराम जानकी पुत्र दर्शन नाम एकूण सप्तोती माध्याय श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान